भावांनो, RRBने सेक्शन कंट्रोलर या पदासाठी एक शॉर्ट नोटिफिकेशन जारी केलं होतं आणि ते शॉर्ट नोटिफिकेशन बघून आपल्या बऱ्याच माणसाच्या मनामध्ये प्रश्न आले होते की नेमकं याचा परीक्षा पॅटर्न काय असेल, त्याचबरोबर याच्या परीक्षेचा सिलेबस काय असेल, याची डिटेल माहिती आतापर्यंत तरी आपल्याकडे नव्हती. पण आता आपल्याकडे ती डिटेल माहिती आलेली आहे. RRBने नुकतंच याच्या संदर्भात डिटेल नोटिफिकेशन जारी केलेलं आहे आणि त्या डिटेल नोटिफिकेशनवर आज आपण चर्चा करणार आहोत. त्याचबरोबर याचा परीक्षा पॅटर्न कसा असेल आणि या परीक्षा पॅटर्न व्यतिरिक्तही आपल्याला सिलेबस कसा कव्हर करता येईल किंवा नेमका याचा सिलेबस काय असेल या सर्वाची माहिती आजच्या आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही आतापर्यंत आमचे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. नमस्कार, मी बबन खडसे, स्टेशन मास्टर दक्षिण मध्य रेल्वे. भावांनो, RRBच्या सेक्शन कंट्रोलर याचं विस्तृत नोटिफिकेशन साईटवर जारी झालेलं आहे. भावांनो, या नोटिफिकेशननुसार आपल्याला या सेक्शन कंट्रोलर या पदासाठी अर्ज करण्याची तारीख ही 15 सप्टेंबरपासून ते 14 ऑक्टोबरपर्यंत आहे आणि याची परीक्षा फीस आपल्याला 16 ऑक्टोबरपर्यंत भरायची आहे. आणि जर आपल्याच्याने हा परीक्षा फॉर्म भरत असताना काही छोट्या मोठ्या जर चुका झाल्या तर ते दुरुस्त करण्याची डेट ही आपल्याला 17 ऑक्टोबरपासून ते 20 ऑक्टोबरपर्यंत देण्यात आलेली आहे. भावांनो, हे फॉर्म भरत असताना आपल्याकडे काही डॉक्युमेंट्स असणं अत्यंत महत्त्वाचे आहेत. हे कुठले तर भावांनो, आपल्याकडे सर्वप्रथम आधार कार्ड असलं पाहिजे आणि आधार कार्डला आपला करंट मोबाईल नंबर हा रजिस्टर्ड असला पाहिजे, म्हणजे आपल्याला आधार कार्डचा OTP मिळण्यासाठी परेशानी होणार नाही. त्याचबरोबर भावांनो, आपल्या आधारवरचा जो काही आपला ॲड्रेस आहे तोही अपडेट असला पाहिजे. ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत भावांनो, कारण की ह्या गोष्टी जर तुमच्या सध्या अपडेट नसतील तर तुम्हाला भविष्यात काही अडचणी निर्माण होऊ शकतात. त्याचबरोबर तुमचे डिग्री सर्टिफिकेट, डेट ऑफ पासिंग म्हणजे कुठल्या डेटला तुम्ही डिग्री पास झाले या सर्वाची माहिती तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. भावांनो, ही झाली पात्रता. तुम्हाला जर सेक्शन कंट्रोलर म्हणजे काय, सेक्शन कंट्रोलरचं काम काय असतं याच्याबद्दल थोडीही जरी माहिती नसेल तर तुम्ही चिंता करू नका. याच्यावर आपण एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक मी खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तिथे जाऊन तुम्ही याच्याबद्दल संपूर्ण माहिती पाहू शकता. त्याचबरोबर याला किती वेतन मिळते आणि याला कुठल्या कुठल्या सुविधा मिळतात या सर्वाची माहिती त्या व्हिडिओमध्ये आहे. नक्की तो व्हिडिओ तुम्ही बघा आणि तुमच्या याच्या संदर्भात काही जर शंका असल्या तर आम्हाला कमेंटमध्ये करा, त्या मी दूर करण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. भावांनो, आता आपण विचार करूया परीक्षा फीस. भावांनो, या सेक्शन कंट्रोलर पदासाठी परीक्षा फीस ही तुम्हाला जनरल कॅटेगरीची असाल तर 500 रुपये आहे आणि जर तुम्ही SC ST मायनॉरिटी किंवा EWS महिला असाल तर तुम्हाला 250 रुपये आहेत. ज्यावेळेस तुम्ही CBT 1चा पेपर देसाल, प्रेझेंट होसाल, त्याच्यानंतर तुम्हाला तुमची परीक्षा फीस तुमच्या अकाउंटमध्ये जमा करण्यात येईल. ज्या भावांनी 500 रुपये परीक्षा फीस भरलेली आहे त्यांना 400 रुपये परीक्षा फीस परत देण्यात येईल. भावांनो, याच्या व्यतिरिक्त आता आपण थोडं आणखीन डिटेलमध्ये जाऊयात की नेमका याचा परीक्षा पॅटर्न काय असेल. भावांनो, या परीक्षेमध्ये अभ्यासक्रम हा खूपच संकुचितमध्ये एक छोटा अभ्यासक्रम दिलेला आहे. तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ता या दोनच विषयाचा अभ्यास करायचा आहे. या दोन विषयाचा अभ्यास करत असताना भावांनो, तुम्हाला 100 प्रश्न हे 120 मिनिटांमध्ये सोडवायचे आहेत. त्याच्यामध्ये भावांनो, तुम्हाला मॅथमॅटिक्सचे जवळपास 60 प्रश्न असणार आहेत. त्याच्यानंतर लॉजिकल रिझनिंग हे 20 प्रश्नाचं असणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सिलॉजिसम, वेन आकृत्या, नातेसंबंध, प्रोपोर्शनल रेशिओ, त्याच्यानंतर तुम्हाला पॅरेग्राफही येऊ शकतात. त्याच्यानंतर एक मेंटल ॲबिलिटी नावाचा पोर्शन राहील 20 मार्काचा. त्याच्यामध्ये कोडिंग, डिकोडिंग म्हणजे ABCDच्या बदल्यात किंवा चिन्हाच्या बदल्यात काय कुठली संख्या येईल हे सांगण्याचं जे काही प्रकार असते त्या गोष्टीचा समावेश होणार आहे. भावांनो, तुम्हाला या परीक्षेसाठी गणित आणि बुद्धिमत्ता याचा थोडा कसून अभ्यास करावा लागेल आणि हा अभ्यास कसा करायचा, कुठल्या पुस्तकातून करायचा याचाही आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे. त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, तुम्ही तिथं जाऊन ती बघू शकता. भावांनो, या परीक्षेमध्ये तुम्हाला जनरल नॉलेजचा एकही पैशाचा अभ्यास करायचा नाही. याच्यामध्ये तुम्हाला राजा, लढाया, इसवी सन, त्याचबरोबर भूगोल, इतिहास, नागरिकशास्त्र, चालू घडामोडी याचा कुठलाही एकही प्रश्न तुम्हाला या परीक्षेमध्ये दिसणार नाही. आणि भावांनो, ज्यावेळेस तुम्ही CBT 1 क्वालिफाय करसाल त्याच्यानंतर तुम्हाला सायकोमेट्रिक टेस्ट किंवा सायकोलॉजिकल टेस्ट द्यावी लागते. ही सायकोलॉजिकल टेस्ट काय असते याच्यावर आपण लवकरच एक डिटेल व्हिडिओ घेऊन येणार आहोत. त्यामुळे तुम्हाला याच्या संदर्भात काही चिंता करायची गरज नाही. याच्याबद्दल डिटेल माहिती मी तुम्हाला समोर देईल आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कशाप्रकारे होतं याच्यावरही आपल्याकडे व्हिडिओ आहेत. तुम्ही ते व्हिडिओ बघा आणि जर तुम्हाला आणखीनही काही शंका तुमच्या मनामध्ये उपस्थित होत असतील तर नक्की मला कमेंट करायला विसरू नका. एक मोठा भाऊ म्हणून मी तुमची मदत नेहमी करायला तत्पर राहील. भावांनो, चला तर मग तयारीला लागा आणि जास्तीत जास्त मराठी माणसांनी या रेल्वेमध्ये आपला टक्का निर्माण करण्यासाठी प्रयत्न करा. कारण भावांनो, तुम्हाला रेल्वेमध्ये आल्यानंतर बऱ्याच काही सुख सुविधा मिळत असतात, बरेच काही बेनिफिट्स मिळत असतात. त्याचाही एक व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ तुम्ही बघा आणि आपलं चॅनलला ग्रो करण्याचा प्रयत्न करा. तुमचा सपोर्ट मला जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करा, म्हणजे मी मोठ्या जोमाने तुमच्यासाठी आणखीन चांगले व्हिडिओ तयार करत राहीन आणि तुम्हाला वस्तुनिष्ठ आणि करेक्ट माहिती देण्याचं काम करेन. चला तर भावांनो, भेटूयात मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.